नमामि धन्वन्तरिं आदिदेवं सुरासुरैर्वन्दित पादपद्मं लोके जरारुग्भय मृत्युनाशनं धातारमीशं विविधौषधीनां। नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज धन्वंतरी जयंती, आयुर्वेदाचे आराध्य दैवत भगवान श्री धन्वंतरी यांची जयंती। या निमित्तानं राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा केला जातो। 2016 सालापासून नॅशनल आयुर्वेद डे हा धन्वंतरी जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो। यंदाचं हे 8वं वर्ष। त्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं हीच श्री भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना। यंदाच्या नॅशनल आयुर्वेद डे ची थीम आहे हर घर हर दिन आयुर्वेद, आयुर्वेद फॉर एव्हरीवन एव्हरी डे। खरंच हे खूप गरजेचं आहे, कारण हे असं वैद्यकशास्त्र आहे जे केवळ आजारी पडलेल्या व्यक्तीला नाही तर आजारी पडूच नाही स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम हे करणार हे शास्त्र आहे। स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी तुमची दिनचर्या काय असावी, ऋतुचर्या काय असावी, आयुष्याचा वेध सांगणारा असा हा आयुर्वेद हा तुमच्यापर्यंत सोप्या शब्दात आणि उपयोगी होईल अशा पद्धतीने पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही करत राहू आणि त्यासाठी श्री भगवान धन्वंतरी यांचे आशीर्वाद आजच्या दिवशी मनापासून मागतो। आयुर्वेद आयुष्याचा वेद ह्याचा योग्य पद्धतीने प्रचार प्रसार आपल्या देशात आणि जगभर व्हावा ह्यासाठी अनेक वैद्य प्रयत्न करतायत। मला खात्री आहे श्री भगवान धन्वंतरी यांच्या कृपाशीर्वादानं आपलं हे शास्त्र आपणच छान पद्धतीने जाणून घेऊ, त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात वापर करू आणि सगळ्यांनाच उत्तम दीर्घायुष्य मिळू दे। आपणा सर्वांना शुभ दीपावली। वसुबारस ते भाऊबीज ही अशी दीपावली आपल्या सगळ्यांसाठी आरोग्यदायी व्हायला हवी। त्यासाठी एक पंचसूत्री सांगणार आहे। 5 महाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश। त्यानुसार आम्ही पांचभौतिक चिकित्सा करतो। त्यानुसारची ही पंचसूत्री तुमची दीपावली आरोग्यदायी बनवेल, आजारपण दूर ठेवेल। बऱ्याचदा असं होतं ना की दिवाळीच्या सुट्टीत अनेक जण आजारी पडतात आणि त्यानंतर औषध घ्यायला आमच्याकडे येतात आणि तेव्हा ही पंचसूत्री सांगावीशी वाटते। म्हणून आधीच तुमच्यासाठी सगळ्यात पहिला गुण शब्द। तर आपल्याला चांगले शब्द ऐकायचे, खूप जास्त फटाके फोडून ध्वनी प्रदूषण करायचं नाहीये आणि त्या उलट छान सुरेल सुंदर संगीत ऐकून तुम्ही ही दीपावली साजरी करू शकता। चांगल्या पद्धतीचे शब्द एकमेकांशी बोलून साजरी करा। आपल्या माणसांना आवर्जून जाऊन भेटा, त्यांच्याशी सुसंवाद साधा। ते शब्द, आश्वासक शब्द, सुंदर संगीत तुमची दिवाळी आरोग्यदायी बनवतील। दुसरा आहे स्पर्श। आपण नेहमी अनुभवतो आश्वासक स्पर्श, हवा हवासा स्पर्श महत्वाचा असतो। स्पर्श हा वायूचा गुण आहे आणि त्यामुळे ह्या काळात वाढणारा वात कमी करण्यासाठी आपल्याकडे अभ्यंग स्नान म्हणजे अभ्यंग तेल लावून आधी केलेला सुखमय स्पर्श आणि त्यानंतर निर्मल होण्यासाठीचं उठणं म्हणजे ज्याला उद्वर्तन म्हणलंय ते वापरायला सांगितलंय। केवळ दिवाळीचे 4 दिवस नाही तर संपूर्ण येणारा ऋतू हा पूर्ण हिवाळ्याचा काळ, ह्या काळात वात वाढू नये, त्याचा वृक्षता हा गुण वाढू नये, कोरडेपणा येऊ नये अंगाला, म्हणून स्निग्ध सुगंधी असं अभ्यंग तेल आवर्जून कोमट करून अंगाला लावावं म्हणजे वात कमी होईल आणि तुम्हाला चांगला सुखद स्पर्श अनुभवता येईल। त्यामुळे अभ्यंग तेलाचा वापर जरूर करा। त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आधी दिलेली आहे, ती जरूर बघा आणि सुंदर सुगंधी आयुर्वेदिक उठणं घरच्या घरी तयार करा। त्याचीही व्हिडिओ दिली, त्याची मी लिंक देते। आणि असं उठणं केवळ दिवाळीचे दिवस नाही तर संपूर्ण हिवाळाभर, रादर मी म्हणून वर्षभर वापरा। असा चांगला स्पर्श वात कमी करेल, वायू महाभूतावर काम करेल। तिसरं आहे रूप, तेज महाभूताचं रूप। अर्थातच आपण सगळे म्हणतो दीपावली, दिवा, प्रकाश, तेजाचा हा सण। आणि जसं माऊलींनी म्हणलेलं आहे, मी अविवेकाची काजळी फेडोनी ज्ञान दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर। तसं आपण आपल्या मनातलेही जे अज्ञानाचा अंधकार आहे तो दूर केला पाहिजे आणि तसंच आपल्या आजूबाजूलाही सुंदर आपण ज्याला म्हणतो शांत करणाऱ्या समया, दिवे, पणत्या लावल्या पाहिजेत। हा आरोग्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात पडायला हवा असेल तर त्यासाठी उत्तम रूप पाहणं, चांगले रंग रांगोळीचे असतील इतरही असतील
ते रंग अनुभवणं आणि असाच पॉझिटिव्ह, ज्याला आपण म्हणतो तेजाची दिवाळी, तेजमय असणाऱ्या या तेजाचा रूपाचा वापर करून आपण आपलं आयुष्य आणखीन आरोग्यदायी पॉझिटिव्ह करू शकतो. अर्थातच जेव्हा आपण रूप म्हणतो, प्रकाश म्हणतो, तेव्हा शांत समया, पणत्या, दिवे हे अपेक्षित आहे. खूप जास्त रोषणाई, विद्युत रोषणाई किंवा फटाके आणि त्याचा अतिप्रमाणात उजेड हे अपेक्षित नाही. अति सर्वत्र वर्जयेत. पंचसूत्रीतला चौथा मुद्दा आहे जलतत्वाचा रसगुण. अर्थातच आहार, रस, उत्तम चव, अन्नपदार्थ याचं सेवन नक्की करायचंय. ह्या काळामध्ये आपला अग्नी चांगला प्रज्वलित झालेला असतो, म्हणूनच आपल्या सणांमध्ये हे आलेले आहेत. हे सगळे पदार्थ आता वर्षभर मिळतात. कधी पण चकली, कधी पण लाडू, चिवडे खाल्ले जातात, तर तेच चुकीचं आहे. दिवाळीच्या काळात खायचंय. पण तेव्हा एक टिप लक्षात घ्या, एक नियम पाळा. आपण जेव्हा फराळाचे पदार्थ खाणार आहोत ते जेवताना खाऊ नका. तुम्ही एकदा कधी सकाळी नाश्त्याच्या वेळेस किंवा संध्याकाळी जर खाणार असाल तर ते जेवणा व्यतिरिक्त खा. जेवण पण अख्खं करायचं आणि त्याच्यावर शिवाय बेसनाचा लाडू किंवा शेव किंवा चकल्या असं जर खाल्लं गेलं तर ते बाधू शकतं. मी मुद्दाहून म्हणलं चकल्या बाधतात, चकली बाधत नाही. घरी केलेला फराळ असेल तर नक्की बाधत नाही. तुम्ही साजूक तुपाचा वापर करून रिफ्राय न करता केलेला फराळ जर तुम्ही वापरलात, खाल्लात तर तो कधीही बाधणार नाही. ह्या काळामध्ये आपला अग्नी चांगला झालेला असतो. निसर्गतः आपल्याला सगळं अनुकूल असतं. त्यामुळे हा उत्तम आहार रस त्याचं सेवन जरूर करा. पण गोड पदार्थ खाताना आपल्याकडे जे मुळातलं सांगितलेलं देवान नाही, म्हणजे शिरा असेल, खीर असेल, घरी केलेले लाडू असतील ते जरूर खा. हेवी मिठाया, खव्याचे पदार्थ, दूध फाडून तयार केलेल्या मिठाया हे पदार्थ प्लीज टाळा. म्हणजे तुमची दिवाळी आरोग्यदायी जाईल, आजारी पडणार नाही. आणि पंचसूत्रीतला पाचवा गुण अर्थात पृथ्वी तत्वाचा गंध गुण. आपण ह्या काळात सुगंधी तेल वापरतो, सुगंधी उटणं वापरतो, उदबत्ती लावू शकतो, छान गंध आपल्या आजूबाजूला ठेवू शकतो. आजकाल आपण म्हणतो शाही स्नान किंवा अत्तर याचा वापर करू शकतो. सुगंधी पुष्टीवर्धन, मनाला स्थिरता द्यायला हा सुगंध अत्यंत उपयोगी ठरतो. अशा पद्धतीने शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधात्मक आरोग्यदायी दिवाळी तुम्हाला मिळो आणि भगवान श्री धन्वंतरींची कृपा अखंड आपल्या सर्वांवर राहो. दीर्घायुष्य, सुखायु मिळो हीच प्रार्थना. आयुर्वेदातील काही नवीन टॉपिक्स घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येतोय. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.